मनसेचा आज 20वा वर्धापन दिवस हा पार पडत आहे आणि प्रामुख्याने यंदा रायगडाच्या किल्ल्यावरती खरं तर हा कार्यक्रम जो आहे तो घेण्याचं नियोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी चालतच जे आहे ते या महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचले, त्यांना अभिवादन केलं आणि आता सध्या त्यांच्या माध्यमातून जे आहे ते या रायगडच्या ठिकाणी खरं तर विश्राम ते त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतं. पाहू शकता त्या ठिकाणी एक विश्राम राज ठाकरे हे या रायगडाच्या किल्ल्यावरती घेताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे अनेक जे मनसैनिक आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत, हे सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी अमित ठाकरे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. अमित ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत. अमित ठाकरे सुद्धा या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आता या ठिकाणी पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र संपूर्ण हे ठिकाण जर आपण पाहिलं, या ठिकाणी आता मनसैनिकांची गर्दी ही होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी मनसैनिक जे आहेत ते आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता या ठिकाणी त्यांच्या नवीन उपक्रमाचं शुभारंभ सुद्धा करतील. मात्र त्यापूर्वीचं आजचा वर्धापन दिवसाचा हा कार्यक्रम रायगड किल्ल्यावरती आपण साजरा होताना पाहू शकता आणि सर्व नेते पदाधिकारी मनसेचे हे सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं. आपला या सुद्धा ठिकाणी सुद्धा पाहू शकता की राजूदादा पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. गजानन काळे या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकता की मोठा उत्साह या ठिकाणी मनसेच्या सर्वच पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये असलेला पाहायला मिळतो आणि प्रामुख्याने 20वा हा वर्धापन दिवस मनसेसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस हा आज मानला जाणार आहे. कारण एक नवीन उपक्रम आज या माध्यमातून खरं तर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे मोहीम आहे हे आजपासून खरं तर सुरुवात होणार आणि याचा शुभारंभ आज राज ठाकरे हे स्वतः करतील. मात्र यापूर्वी आता आज सकाळपासूनच 9 वाजल्यापासूनच राज ठाकरे हे या ठिकाणी यायला सुरुवात झाली आणि चालत ते स्वतः आता वर पोहोचले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन ते आता पुढे वाटचाल करतील आणि तिथून पुढे त्यांची जी मोहीम आहे ही ज्या घरोघरी पोहोचण्याची, गावोगाव महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याची जी मोहीम आहे या मोहिमेला जे आहे ते त्या ठिकाणी सुरुवात करतील. मात्र या ठिकाणी आपण काही पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत. आपल्यासोबत आपण पाहू शकता योगेशजी सर, काय सांगाल, आज 20वा वर्धापन दिवस पार पडतोय, कशी भावना आहे? 20 वर्षांचा तब्बल रायगडावरती पार पडतोय. मी आजच ट्विट केलंय, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी 20 वर्षापूर्वी सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज या संघर्षाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 20वा वर्धापन दिनाचं निमित्त घेऊन रायगडला आपल्या महाराजांना अभिवादन करून सदानंद मोरे म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराज ही या महाराष्ट्राची आयडेंटिटी आहे, ओळख आहे. त्यामुळे महाराष्ट्राशिवाय महाराज आणि महाराजांशिवाय महाराष्ट्र ही कल्पनाच आपण करू शकत नाही. तिथे अभिवादन करायला सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे, शर्मिला वहिनी, पूर्ण ठाकरे कुटुंब आले. यानंतर खाली मेळावा होणार आहे आणि त्या माध्यमातून सन्माननीय राजसाहेबांचं मार्गदर्शन ऐकायला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो महाराष्ट्र सैनिक आज रायगडच्या पायथ्याशी जमलेत. नक्कीच आज एकूण नवीन एक उपक्रम सुद्धा यानंतर सुरुवात होणार आहे. घरोघरी पोहोचण्यापर्यंत एक मोहीम आज सुरुवात होणार आहे. याकडे कसं बघता, लोकांपर्यंत पोहोचायचा आता आदेश साहेबांनी दिले आहेत, मात्र कसं वाटते या उपक्रमाबद्दल काय म्हणते? हा महाराष्ट्रातला आणि देशातला पहिला पक्ष असेल आणि हे पहिलं नेतृत्व असेल की रायगडच्या पायथ्याशी त्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय आणि रायगडच्या पायथ्याशी सभासद नोंदणी ही जाहीर होणारा आणि जाहीर करणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे पहिलं नेतृत्व आणि पहिला पक्ष आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की रायगडच्या पायथ्याशीर पहिला पक्ष हा या ठिकाणी वर्धापन दिवस साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक नवीन मोहीमसुद्धा आज मनसेच्या माध्यमातून सुरुवात करणार आणि त्याचं उद्घाटन हे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे करताना पाहायला मिळतील आणि एक मेळावा हा रायगडच्या पायथ्याशी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, रायगड.